नमस्कार मंडळी, राजलक्ष्मी ब्लॉग 2.0 या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। जसे की आपणास माहीत आहे, दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा व प्रसिद्ध यात्रा म्हणून ओळखली जाणारी माळेगावची यात्रा ही आहे। तर या यात्रेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत। भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे भारतात सर्वत्र दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे 26 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत। त्यामुळे माळेगावच्या यात्रेमध्ये काही शासकीय कार्यक्रम घेण्यात येणार होते। त्या कार्यक्रमामध्ये काही बदल करण्यात आलेला आहे। ते कार्यक्रम 2 जानेवारीपासून घेण्यात येणार आहेत। पारंपरिक पद्धतीने जे देवाची देवस्वारी व पालखी पूजन होणार आहे ते 29 डिसेंबर दुपारी 2 वाजताच होणार आहे। त्यामध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही। मात्र 29 तारखेच्या नंतर नियोजित कार्यक्रमात बदल करण्यात आलेला असून आता सर्व कार्यक्रम 2 जानेवारीपासून सुरू होणार आहेत। तर 29 तारखेला देवाचा रुद्राभिषेक व पालखी पूजन दुपारी 2 वाजता होणार आहे। त्यानंतर 2 जानेवारीपासून पुढील शासकीय कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। 2 जानेवारीला सकाळी 10 वाजता अश्वश्वान कुक्कुट प्रदर्शन व विविध कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे। आणि त्यानंतर 2 तारखेला दुपारी 2 वाजता लावणी महोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे। व त्यानंतर 3 जानेवारी रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे व पारंपरिक लोककलेचे पण आयोजन करण्यात आलेले आहे जिल्हा परिषदेमार्फत। व 4 जानेवारी रोजी शंकरपटाचे आयोजन करण्यात आलेले आहे। तसेच 5 जानेवारी रोजी पशुप्रदर्शन व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पण 5 जानेवारी रोजी होणार आहे। कुस्त्यांचे दंगल पण 5 तारखेला होणार आहे। तर माळेगावच्या यात्रेमध्ये अशा प्रकारचा बदल करण्यात आलेला आहे। देवाची जी पालखी आहे ती 29 तारखेलाच होणार आहे व यात्रेला 29 तारखेला सुरुवात होणार आहे। फक्त शासकीय कार्यक्रमात थोडेसे बदल करण्यात आलेले आहेत। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करा।